घरात जाऊन आम्ही ज्या वेळेला त्या कुटुंबाशी बोललो तर आजी आजोबा होते. त्यांना सांगितलं म्हणजे वस्तुस्थिती अशी होती ताई की आम्ही त्यांना सांगत होतो की ते कसे जगतील, चांगलं आयुष्य कसं मिळेल. आणि आजी आजोबांना असं वाटत होतं की ह्या लवकर गेल्या तर आम्ही सुटलो. सगळ्या कुटुंबाने आम्ही परिवाराने विचार केला की आपल्याला एक अनाथांचं घर उभा करायचं होतं. तर आता हेच आपण मोठं चॅलेंज आहे आणि गरज आहे. त्यामुळे 2 बालकांपासून आपण HIV पॉझिटिव्ह आणि एड्स सहित जगणाऱ्या मुलांचं घर उभा केलं. आज मी चांगला आहे, पण मला काही झालं तर मी पुढच्या आठवड्यात जातो. तरीही तो रसरसून जगतोय, काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावंडांची काळजी घेतो. या पूर्ण प्रवासामध्ये आता हा 24 वर्षांचा प्रवास जवळजवळ झालेला आहे. त्याच्यामध्ये या मुलांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हिंमत मिळाली. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर आणि सकाळचा पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंगल शहा, मंगलताई. नमस्कार मंगलताई. मंगलताईंबद्दल सांगायचं म्हणजे त्या HIV बाधित किंवा एड्स ग्रस्त ज्यांना म्हणतात अशा लेकरांना सांभाळतात. तर मंगलताई, तुमची ही सुरुवात कशी झाली याच्याबद्दल आम्हाला सांगा. सुरुवात म्हणजे आम्ही आणि माझी मुलगी डिंपल वेश्यावस्तीत जात होतो की तिथल्या मुलांसाठी काहीतरी काम करावं, चांगले म्हणजे संस्कार वर्ग चालू करावे. आणि त्या दरम्यान लक्षात आलं की तिथं म्हणजे पहिल्यांदा आमच्या कानावर आलं की एड्स व्याधी काय आहे ते. आणि मग आम्ही काही डॉक्टरांकडे जाऊन माहिती घेतली आणि मग त्याची भयानकता लक्षात आली. आणि समाज कशा पद्धतीत वागवतोय, काही नाही काय प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणल्यावर मी आणि माझी मुलगी डिंपल मी छोटीशी नाटिका लिहिली यज्ञकुंड आणि वाड्या वस्त्यावर जाऊन प्रबोधन करत असताना 2001 साली अशी माहिती मिळाली की एका घरात जाऊन बघा तर तिथं गेलो आम्ही आणि 2 बालकं गोठ्यात टाकलेली होती. आणि ज्याला खरंच मरण यातना म्हणून किंवा सविपना अवस्थेत त्यांना सोडलेलं होतं, मरणासन्न अवस्थेत त्या होत्या. आणि मग आम्ही सांगायला गेलो घरात की त्यांना उलट चांगलं वातावरण मिळालं गेलं की आम्हाला तो पण ते काय सांगितलं की त्यांना म्हणजे खेडेगावात अजूनही HIV आणि एड्स ह्यातला फरक कळत नाही, त्यांना एड्स झालाय म्हणून तिथे टाकले. आणि घरात जाऊन आम्ही ज्या वेळेला त्या कुटुंबाशी बोललो तर आजी आजोबा होते. त्यांना सांगितलं म्हणजे वस्तुस्थिती अशी होती ताई की आम्ही त्यांना सांगत होतो की ते कसे जगतील, चांगलं आयुष्य कसं मिळेल. आणि आजी आजोबांना असं वाटत होतं की ह्या लवकर गेल्या तर आम्ही सुटलो. अशी परिस्थिती. आणि त्यांनी आम्हाला जरा स्पष्ट सांगितलं, तुम्हाला खूप वाटतंय ना तर घेऊन जावा आणि काही सोय होती का बघा. आणि मग त्या 2 बालकांना आपण घरी घेऊन आलो. पण त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यात HIV एड्स निवासी व्यवस्था कुठेही नव्हती. मग त्या सगळ्या कुटुंबाने आम्ही परिवाराने विचार केला की आपल्याला एक अनाथांचं घर उभा करायचं होतं. तर आता हेच आपण मोठं चॅलेंज आहे आणि गरज आहे. त्यामुळे 2 बालकांपासून आपण HIV पॉझिटिव्ह आणि एड्स सहित जगणाऱ्या मुलांचं घर उभा केलं. राईट. या पूर्ण प्रवासामध्ये आता हा 24 वर्षांचा प्रवास जवळजवळ झालेला आहे. त्याच्यामध्ये या मुलांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हिंमत मिळाली. या 14 वर्षाचा, 16 वर्षाचा, 28 वर्षाच्या मुलाला माहितीये की मी कधीही जाऊ शकतो. म्हणजे आज मी चांगला आहे, पण मला काही झालं तर मी पुढच्या आठवड्यात जातो. तरीही तो रसरसून जगतोय, काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावंडांची काळजी घेतो. त्यामुळं की जातात सुपात आहे हे सगळ्यांना माहित असताना सुद्धा दुसऱ्याची काळजी कशी घेणं आणि दुसऱ्याला आनंद कसा देणं आणि मी माझ्या पायावर कसा उभा राहील, मी आनंदी राहीन, दुसऱ्याला आनंद कसा द्यायचा, ही मुलं आम्हाला खूप चांगले शिकवतात. राईट. आणि तुम्हाला जर एकंदर आता म्हणजे आता इतकी वर्ष झाले HIV बद्दल, एड्स बद्दल बरीच जागरूकता तशी म्हणावं तशी आलेली आहे, तरीही खंत कशाची वाटते आज आपल्या समाजात? काय ऍटिट्यूड्स आहेत ज्यांची खंत वाटते? आजही ह्या मुलांना पूर्वी म्हणजे कसल्याच प्रकारे बघत नव्हते. आर्थिक मदत नाही, कशाशी नाही. आज त्या मनात फक्त आम्हाला आर्थिक मदत खूप बऱ्यापैकी मिळते. पण सक्रिय अजूनही ह्या मुलांना जितकं जवळ करायला पाहिजे, निरोगी मनाने जवळ करायला हवं, तितकं जवळ केलं जात नाही. अजूनही समाजाच्या मनात एक भीती आहे. आणि सगळ्यात खंत आहे की जाणून घ्यायची इच्छा नाहीये. नाकारणं सोपं आहे, पण बाबा हा काही नाहीच आहे. म्हणजे HIV कशाने होतो, एड्स कशाने होतो, त्याची जागृती जाणून घेणं जरी आपण सांगायला गेलो, आम्हाला गरज नाहीये.
नकोच अशा पद्धतीचे. तर आपण एखाद्या अज्ञान दूर करणं किंवा म्हणजे स्वतःचं अज्ञान दूर करणं हे गरजेचं आहे. पण आपण फक्त नाकारणं सोपं जे करतो. राईट राईट राईट. सो पालवी संस्था तुम्ही गेले 24 वर्ष 25 वर्ष चालवत आहात. जर पूर्ण जे आता बघतायत आपलं त्यांना एक आवाहन करायचं असेल तर काय आवाहन करा? एक पहिलं आव्हान म्हणजे ह्या मुलांना भरभरून माया, प्रेम आणि सन्मान द्या. आणि ह्यांच्या सकस जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे तुम्हाला जे जे म्हणजे वेळ देता येईल, तुमचं कलाकौशल्य देऊन त्यांना आनंदी करता येईल, त्यांना पायावर उभा करता येईल. आणि आज जर त्यांना आर्थिक मदत असेल तर तेही करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं पूर्ण आयुष्य आनंदी जाईल आणि तो पायावर उभा राहून तो समाजाला पुढे काय देईल हे आपण बघितलं पाहिजे. राईट. आता मंगलताई, शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही वैयक्तिक आयुष्यात स्वतःचं स्वास्थ्य जपण्यासाठी, कारण तुम्ही एवढं काम केलंय, अजून पुढे खूप काम करायचं आहे, तर स्वतःचं स्वास्थ्य जपण्यासाठी काय करता? कायम सकारात्मक, म्हणजे मला नैराश्य हे कधी येतही नाही. मी त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करते. पण सगळ्यात महत्वाचं माझं चांगलं की एकतर बागकाम आणि वाचन. वाचन हे सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. आणि उत्तम चरित्र, प्रेरणादायी चरित्र वाचणं आणि कृतिशील राहणं, नुसतं वाचन नाही, त्याच्यावर कृतिशील राहणं हे गरजेचं आहे. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद.